चला तर मंडळी, दिवाळीचा आहे पहिला दिवस, वसुबारस. तर तुम्हा सर्वांना वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. तर आम्ही आज बनवलाय किल्ला. कसा बनवलाय काय, तो एक व्हिडिओ आहेच आपल्या चॅनलवर, तुम्हाला दिसेलच. तर जरा सारून वगैरे घेतलेले मी आज घरापुढं, आणि आता आम्ही रेडी झालोय, कारण आम्हाला जायचंय गावामध्ये. तर काय खरेदी करायचंय, काय एवढं मोठं नाही, थोड्याशा 2-3 गोष्टी आहेत पूजेसाठी, तर त्या आता चला. तर अगोदर फुलं घेतली पूजेसाठी. तर फुलं हवीच, पण खूप महाग आहेत आता फुलं बरं का, आता सीझनच आहे सध्या. तर सगळीकडे हेच कंदील, दिवे, हेच सगळीकडे फटाके, तोरण. तर हा एक ना मोठा असा एक स्टॉल लागला होता, स्टॉल. तर त्यात खूप सारे असे कंदील होते, आणि सगळ्यात मोठा हा कंदील. मी तर पाहतच राहिले, छकुलीला म्हटलं बापरे किती मोठा आहे ना हा कंदील. पण छान आहे. जिथं खूप मोठे असं शॉप वगैरे असतात, दुकानं, घर, त्यांच्यासाठी ते लोक वापरत असतील असं, पण आपण छोटेच वापरतो घरी. तर मग निघालो, तर इथं बघा खूप दिवे, रांगोळी, आणि एकदम छान छोटे छोटे लक्ष्मीची मूर्ती होता. मला आवडली होती, पण ऑलरेडी मी एक घरी घेतलेली आहे, तर असं म्हटलं जाऊ दे. तर एक दिवा घेतला मग मी ह्या आजीकडून, लक्ष्मीपूजनला दिसेलच तुम्हाला. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तर विसरलेच मी, फटाके मुलांसाठी. तर मी ना म्हटलं की हा मुलांसाठी पण सही नाही का. पहिलाच एक पाऊस हातात घेऊन ठेवलेला होता, ती काय सोडायचं नावच घेत नव्हती. तर म्हटलं तो तुझाच आहे बाई, चल. तर मग घरी आलो. घरी आल्यावरती पूजा करायची होती, तर थोडं सिंपलच आवरलं आणि पूजा वगैरे केली. आणि बघा गाईची मूर्ती कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि छान अशी पूजा पण झाली माझी. आणि आज डेकोरेशन करावं म्हटलं, म्हणजे कंदील तर लावा. तर पहा, कंदील लागलेला आहे. तर कसा वाटला कंदील नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय.